जसं की राहुल पापळ हे माझ्याकडं शिवजयंतीला वर्गणी मागायला आले होते. मी म्हटलं अरे वर्गणी किती दिवस मागणार राजा, देणारा कधी होणार. माझं आवडतं पुस्तक जर म्हटलं तर सायकोलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक आहे. ते एक चांगला लेखक आहे मॉर्गन होसल नावाचा. मी रस्त्यावर 5 वर्ष मोगरा आणि कागडा, आस्टर आणि लिली हे दगडूशेठ हलवाई गणपती ज्या वेळेस गणपतीमध्ये बसतात त्या ठिकाणी, त्याला आपण बाबू गेनू चौक म्हणतो, तिथं 5 वर्ष मी रस्त्यावर फुलं विकली. मराठा समाजातील उद्योजकतेची जर उदाहरणं पाहिली तर सतीश मगर, विलास शिंदे अशीच उदाहरणं आपल्या डोळ्यात, किंवा बीजी शिर्के सुरुवातीच्या आधीच्या काळामध्ये. आता नवीन पिढी तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते आहे का? मी स्वतः माझ्या साईटवर ज्या वेळेस आम्हाला स्लॅब भरायला लागायचा किंवा कॉलम बीम भरायला लागले तर मी त्या घमेले उचललेली आहेत ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट होतं. आज तुम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे गुजरातमधने येतात, अदानी आणि अंबानी हे गुजरातमधने येतात. हा योगायोग नाहीये. आपल्याला हे समजलं पाहिजे की देशाचं राज्याचं राजकारण करायचं असेल तर मराठ्यांनी पहिल्यांदा अर्थकरण केलं पाहिजे, उद्योजकता व्यावसायिकता केली पाहिजे. आता बघा, मी मराठा समाजाची व्याख्या केली, मी मुद्दाम वाचून का दाखवतो कारण ती चुकायला नको. खरं म्हणजे चुकत नाही, मला ती पाठच आहे. आरक्षणाच्या मुद्द्याला आता मराठा संघटनांनी, मराठा लोकांनी त्याला आता फुलस्टॉप दिला पाहिजे, हे तुम्हाला योग्य वाटतं? साळुंके सरांनी एक लेख लिहिला होता, बरे झाले सत्ता गेली आता संधी आहे. तसंच आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, बरं झालं मराठ्यांची सत्ता गेली आता संधी आहे. आता मराठ्यांना कळलं पाहिजे की राजकारण जरी करायचं असेल तर अर्थकारण मजबूत असावं लागतं. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठा समाज म्हटलं की आरक्षणाचे मोर्चे, कुणबीकरण किंवा सरकारी नोकऱ्या अशा प्रश्नांभोवतीच अनेकदा चर्चा घडत असतात. पण पुण्यामध्ये या सर्व चर्चांना कलाटणी देणारी घटना घडली. ती होती MEAनं भरवलेल्या एक्सपो 2026ची. या प्रदर्शनाला इतका अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला की पुण्यातले काही रस्ते बंद करावे लागले. महाराष्ट्रभरातून जवळपास 550 उद्योजक या प्रदर्शनासाठी आलेले होते. लाखो संख्येने लोक भेट देण्यासाठी आलेले होते. हे सगळं घडवताना, हे सगळं घडून आणताना एक चेहरा या पाठीमागे होता. ते होते संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड. मराठा समाजाचा आरक्षणापासूनचा जो लढा सुरू झालेला होता तो आता उद्योजकतेपर्यंत नेण्यामध्ये प्रवीणदादा यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. अहद ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा अशी अभिनव घोषणा त्यांनी या निमित्तानं आधीच दिलेली होती. त्या घोषणेतला एक महत्त्वाचा टप्पा मला वाटतं या एक्सपोच्या निमित्तानं पार पडलेला आहे. या साऱ्या घडामोडींबाबत चर्चा करण्यासाठी प्रवीणदादा आज आपल्यासोबत आहेत. प्रवीणदादा, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. जय जिजाऊ, जय शिवराय. पुण्यामधले रस्ते बंद झाले, पुण्यामधल्या ट्रॅफिकच्या चर्चा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या आणि त्याला कारण होते एक्सपोला. एखाद्या उद्योजक संघटनेच्या एक्सपोला लाखोच्या संख्येने लोक येतील असं वाटलं होतं? हे निश्चितच वाटलं होतं, कारण समाजाला एक अपेक्षा आहे. आरक्षणाच्या निमित्ताने 2016चे तुम्ही मोर्चे बघितले, पुण्यामध्येच 15 लाख लोक रस्त्यावर आले होते. म्हणजे महाराष्ट्रात 58 मोर्चामध्ये 2 कोटी लोक आले होते. त्यामुळं आरक्षणाकडून नेमकं काय होणार होतं, त्यांच्या ज्या आशा अपेक्षा होत्या त्या पूर्ण होणार होत्या. आणि म्हणून आता आरक्षणाला मर्यादा आहेत, तर उद्योजकता, व्यावसायिकता आणि जगातली स्पर्धा, जसं आपण अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला आणि मराठा कम्युनिटी, बिझनेस कम्युनिटी, हे घोषवाक्य आपण 2018ला दिलं. नवी दिशा, नवा विचार आणि आरक्षणाकडून अर्थकारणाकडं. त्यामुळं निश्चितच खात्री होती, लोकांच्या अपेक्षा उंचवलेल्या होत्या. उद्योजकता, व्यावसायिकतेचं असं जर प्रदर्शन झालं, जवळपास 550 नामवंत उद्योजक, व्यावसायिक, लोकांना माहीतच नाही हे आपले आहेत म्हणून. विविध क्षेत्रामध्ये आपले लोक काम करतात. मुळात मराठा समाजाचा टक्का कमी असेल पण तो उद्योजक समाज आहे याचं ज्ञान नव्हतं. त्याला शेतकरी समाज, क्षत्रिय समाज म्हणून प्रदर्शित करण्यात आलं होतं. 1 मार्च नंतर मात्र मराठा समाज हा उद्योजक समाज म्हणून आता नावारूपाला आला. याच्यामध्ये एक आहे की जेव्हा तुमच्यासारख्या सामाजिक संघटना, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, याच्या आधी लढ्याचे विषय वेगळे होते. मग आता एकदम उद्योजकतेकडे यावं
आणि उद्योजक मराठ्यांना बनवावं असं का वाटू लागलं? नाही, तुम्ही जगाशी स्पर्धा करताय. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आपण 91ला स्वीकारलं. म्हणजे जगातले उद्योग भारतात येणार तुमच्याशी स्पर्धा करायला आणि तुम्हाला बाहेर जाण्याची संधी आहे. दुर्दैवाने चळवळीमध्ये याची चर्चा नाही झाली. आपण आरक्षणाकडून आता अर्थकारणाकडे चाललो, हा फार उशीर झालेला आहे. जागतिकीकरण स्वीकारून 30-35 वर्ष झालेले आहेत. परंतु आता काळ बदलतो, परिस्थिती बदलते, प्रश्न बदलत आहेत. मी सुदैवाने एक व्यावसायिक असल्यामुळं सामाजिक चळवळीबरोबरच मी जगभर 63 देशात गेलो, चायनाला गेलो, दुबईला गेलो. उदाहरणासाठी सांगतो की चायनामध्ये लोकसंख्या ही समस्या होती आणि साम्यवाद हा त्यांचा विचार होता. त्यांचं राजकारण साम्यवादी आहे, कम्युनिस्ट. तरी त्यांनी भांडवलशाहीचं स्वागत केलं, नवीन उद्योगाचं स्वागत केलं. आज चायनाची इकॉनॉमी जगामध्ये 2 नंबरची झाली आहे, $18 ट्रिलियन. आपला पण देश मोठा आहे, लोकसंख्या मोठी आहे. आता आरक्षणावर किती अवलंबून राहायचं ज्यावेळेस की आपण खाजगीकरण स्वीकारलेले. खाजगीकरणामुळं सहकारातल्या आणि सरकारमधल्या दोन्हीकडच्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. म्हणून नवीन उद्योजक उभे राहिले की त्यांना संधी मिळेल, त्यांचं अर्थकारण चांगलं होईल, म्हणून हा प्रयोग केलाय. एक अहद ऑस्ट्रेलिया ते तहत कॅनडा ही घोषणा कशी सुचली आणि त्याच्या पाठीमागचं लॉजिक काय होतं? नाही, कसं आहे की 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आपल्या राज्याची म्हणजे स्वराज्याची सीमा कुठं असेल तर तंजावर पासून पेशावर पर्यंत, त्यावेळेस आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही, मुघलशाही होती, या 4ही शायांवर स्वराज्याचं गारुड असेल आणि म्हणून शिवाजी महाराजांनी ती 6 जून 1674ला रायगडावर राज्याभिषेक करताना घोषणा केली. आज जर छत्रपती शिवाजी महाराज आले तर त्यांच्या समोर त्यांचं राज्याभिषेकाचं जर चित्र असेल तर शिवाजी महाराज बघतील की त्याच्यामध्ये ते स्वतः बसलेले राजसिंहासनावर, सगळं कुटुंब आहे, मानकरी आहेत, धारकरी आहेत. एक माणूस तिथं वाकलेला दिसतो आणि तो म्हणजे अँड्री ऑक्झिंडर. अँड्री ऑक्झिंडर हा मुंबईच्या ईस्ट इंडिया कंपनीचा गव्हर्नर होता आणि तो त्या ठिकाणी तो प्रतिनिधी होता आणि तो वाकलेला आहे. तर शिवाजी महाराज म्हणतील, अरे माझ्या पुढे जे ब्रिटिश वाकत होते त्यांनी जगावर राज्य केलं आणि मग मी जी तुम्हाला घोषणा दिली होती अहद तंजावर तहत पेशावर, आज जर शिवाजी महाराज आले तर ते काय म्हणतील, तंजावर पासून पेशावर पर्यंत नाही तर दक्षिणेतला शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा, म्हणून ज्या सीमा विस्तारतील शिवाजी महाराज ते म्हणजे अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. महत्वाची गोष्ट काय आहे की शिवाजी महाराज 1680ला गेले. संभाजी महाराजांनी प्रयत्न केला दिल्ली तख्त ताब्यात घ्यायचा, 9 वर्ष लढले, त्यांनाही यश आलं नाही. औरंगजेब इथंच होता. तारा राणी पुढे 7 वर्ष लढली, पण थोरले शाहू महाराज शिवाजी महाराजांचे नातू यांनी मात्र शिवाजी महाराजांचा विचार आणि प्रेरणा घेऊन अटकेपार झेंडे लावले आणि या देशावर 110 वर्ष राज्य केलं. म्हणजे एक विचार जिवंत असेल, एक प्रेरणा जिवंत असेल तर मराठे ते यशस्वीपणे पार पाडतात. म्हणजे मराठ्यांनी या देशावर 110 वर्ष राज्य केलं, कारण एक प्रेरणा आणि एक विचार जिवंत होता, ते म्हणजे अहद तंजावर तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. 21व्या शतकामध्ये अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. ओके, या तुमच्या घोषणेचा एक मतितार्थ असा आहे की सगळीकडे मराठी माणूस जाऊ शकतो, पोहोचू शकतो, व्यवसाय करू शकतो, स्थिरावू शकतो, असा साधारणपणे तुमच्या घोषणेचा अर्थ आहे. पण हे सारं करत असताना मराठा समाजाची जी ओरिजिनल मानसिकता आहे ती क्षत्रियत्वाची आहे, शेतकरी समाजाची आहे. आम्ही कोणासमोर झुकणारी नाही अशी आहे. पण बिझनेस करताना, उद्योग करताना नम्रता, शालीनता, क्वालिटी अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. मग ही मराठा समाजाची मानसिकता बदलण्याची सुरुवात कधी झाली, कशी झाली आणि त्याला खरंच यश मिळतं आहे का? नाही, निश्चितच यश मिळतंय. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो की काळानुरूप आपण जर बघितलं, आता आपण ज्या एक्सपोचा उल्लेख केला जो ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशननी घेतला, 550 नामवंत उद्योजक होते. तोपर्यंत काय होतं की BG शिर्के असतील, सतीश मगर असतील, हनुमंत गायकवाड असतील, विलास शिंदे असतील, एवढेच नावापुरते लोक माहिती होते. 550 नामवंत उद्योजक एका ठिकाणी आले आणि मी विश्वास ठेवा, सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की 200 स्टॉल सुद्धा जाणार नाही. नंतर जसं जसं लोकांपर्यंत ही माहिती गेली, आमच्याकडे 6000 स्टॉलची मागणी झाली. म्हणजे 6000 उद्योजक या प्रदर्शनामध्ये सामील व्हायला तयार झाले होते. आता मानसिकतेत बदल होतो का, तर मराठा हा मूळचा शेतकरी समाज आणि हाच उद्योग होता.
त्यातनं जे महसूल तयार व्हायचं ते 30-40% धान्य त्या काळामध्ये बार्टर सिस्टीम होती, देणं घेणं होतं आणि सरकार जमा केलं जात होतं आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या महसुलावरच या देशातलं राज्यकारभार चालत होता. म्हणजे शेती परवडणारीच होती. नंतर शिवाजी महाराजांनी इथं जो अन्याय अत्याचार मोगलांकडून असेल आदिलशाहीकडून होत होता, मग प्रेरणा त्यांनी दिली की आपल्याला आता लढलं पाहिजे. म्हणून शेतकरी मराठा हा क्षत्रिय मराठा झाला. त्याच्यात शिवाजी महाराजांनी मानसिकतेत बदल केली, विश्वास दिला, आपण करू शकतो, होऊ शकतं हे त्यांनी सांगितलं आणि शेतकरी मराठा क्षत्रिय मराठा झाला आणि तो लढला. नुसताच लढला नाही तर हा देश ताब्यात घेतला, दिल्ली तख्त ताब्यात घेतलं, अटकेपार झेंडे लावले. म्हणजे विचारात परिवर्तन झालं तर निश्चित यश येतं. मी एक माइंडसेट नावाचं पुस्तक वाचले. सध्या काय आहे की एंटरप्रेनर घडवताना, बिझनेसमॅन घडवताना अनेक मेंटॉर्स आहेत, अनेक मार्गदर्शक आहेत, अनेक पुस्तकं आहेत, अनेक वेगवेगळ्या मार्गाने ती माहिती मिळत असते. तर माइंडसेटमध्ये जर बदल केला तर निश्चित आपण यशस्वी होऊ शकतो. मी एक पुस्तक वाचलं, ते म्हणजे द गुजराती. त्याचं लेखक आहेत सलील त्रिपाठी. त्या पुस्तकामध्येच लेखक म्हणतो की गुजराती म्हणजे व्यावसायिक आणि गुजराती भाषा म्हणजे व्यवसायाची भाषा. म्हणजे गुजराती लोकांचा माइंडसेट काय आहे की आपली मुलं काय होणार, व्यावसायिकच होणार. आता दुसरीकडे मी त्याला प्रश्न विचारला, ते लेखक आले होते पुण्यामध्ये, मी त्यांना विचारलं मराठी माणसाबद्दल तुमचं मत काय. ते म्हणले मराठी माणसाचं असं आहे की जर 2 मराठी माणसं भेटली तर ते म्हणतात की नोकरी काय करतो आणि पगार किती मिळतो. ते म्हणला की 2 गुजराती माणसं भेटली की ते म्हणतात व्यवसाय कुठला करतो आणि नफा किती करतो. तर हा सगळा माइंडसेटचा प्रश्न आहे. म्हणजे शेतकरी मराठा क्षत्रिय मराठा झाला. आता क्षत्रिय मराठा उद्योजक मराठा होऊ शकतो का, तर तुम्ही गुजरात मधलं पटेल कम्युनिटी जी आहे ही शेतकरी आहे, जाट कम्युनिटी आहे हरियाणामध्ये, पंजाबमध्ये शीख कम्युनिटी मूळची जाट कम्युनिटी, किंवा राजपूत कम्युनिटी राजस्थान मधली, हे सगळे उद्योजक समाज झालेले आहेत. तुम्ही जर त्यांना संधी दिली, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मानसिकतेत बदल केला आणि त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर मराठा समाज निश्चितपणे, मी तुम्हाला सांगतो की उद्योजक समाज होऊ शकतो. उद्योजक होण्यासाठी 2 अटी आहेत. एक हार्डवर्क आणि दुसरं त्यांना ज्याला आपण म्हणतो की रिस्क टेकिंग कॅपॅसिटी. 2च गोष्टी. शेतकरी काय करतो, शेतकरी हार्डवर्क करतो, घाम गाळतो, रक्त आटवतो आणि रिस्क घेतो. म्हणजे काय करतो, अवकाळी पाऊस असतो, दुष्काळ पडतो, अशा स्थितीमध्ये सुद्धा तो शेती करतो. पण शेतीकडून त्याला उद्योजकतेकडे न्यायचं असेल तर त्याच्याकडे 2 क्वालिटीज तर आहेत, हार्डवर्क आणि रिस्क टेकिंग. बरोबर. आता पुढचं मार्गदर्शन गरजेचं आहे. ओके. हे जेव्हा तुम्ही MBC चालू केलं, मराठा बिझनेस कम्युनिटीचं पॉडकास्ट चालू केलं, नंतर अनेक उद्योजकांना भेटले, तर मराठा समाजाचा असा कोणता गुणधर्म आहे की तो या उद्योजकतेला पूरक आहे की त्या ठिकाणी तो एकदम त्या ठिकाणी तो यशस्वी होण्यासाठी त्याची पायाभरणी उत्तमरित्या करू शकतो, असा समाजाकडचा कोणता गुणधर्म आहे? नाही, आता बघा, मी मराठा समाजाची व्याख्या केली. मी मुद्दाम वाचून का दाखवतो, कारण ती चुकायला नको. खरं म्हणजे चुकत नाही, मला ती पाठच आहे. आता मराठा म्हटलं तर या शब्दाचा इंग्रजी शब्द आहे MARATHA, हा इंग्रजी शब्द आहे. आता कुठल्याही याचं फुल फॉर्म असतो. म्हणजे आपण MEA म्हटलं तर मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन, मराठा बिझनेस कम्युनिटी MCA. तसं मराठा शब्दाची मी व्याख्या ज्यावेळेस करायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं, M फॉर मनी, पैसा. पैसा. आता दुसरा शब्द काय, ए म्हणजे काय, ॲस्पिरेशन, प्रेरणा, पैसा कमवण्याची प्रेरणा. आता तिसरा शब्द काय, रिसोर्सेस. R म्हणजे रिसोर्सेस. रिसोर्स म्हणजे साधनं. तर तुमच्याकडे उपलब्ध असलेली साधनं, मराठ्यांकडे शेती आहे, शिक्षण आहे चांगल्या प्रकारचं. ॲम्बिशन. ॲम्बिशन म्हणजे काय, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा. हे गुण आहेत त्यांच्यात मुळात. टॅलेंट, ज्ञान, शिक्षण, अनुभव, कौशल्य. हंबलनेस, नम्रता. म्हणजे तुम्ही जे म्हणताय की मराठा समाजामध्ये ॲग्रेसिव्हपणा आहे, कारण तो क्षत्रिय आहे, त्याच्यात तो बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे असं म्हणतात की व्यापार करायचा असेल तो डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असावं लागते. तो ते हंबलनेस आहे. म्हणजे आता फार काय मराठी ॲग्रेसिव्ह दिसत नाही. अचिव्हमेंट, यश. आणि म्हणून मराठा या शब्दाची व्याख्या केली, M फॉर मनी, A फॉर ॲस्पिरेशन, R फॉर रिसोर्सेस, A फॉर ॲम्बिशन, T फॉर टॅलेंट, H फॉर हंबलनेस आणि A फॉर अचिव्हमेंट. हे सगळेच मुळात गुण जे आहेत हे व्यावसायिक गुण आहेत.
फक्त त्यांना त्याची जाणीव करून द्यायची आहे. ओके. आणि ते जाणीव करून द्यायचं काम आता आपण करतोय. मराठा समाजातील उद्योजकतेची जर उदाहरणं पाहिली तर सतीश मगर, विलास शिंदे अशीच उदाहरणं आपल्या डोळ्यात, किंवा बीजी शिर्के सुरुवातीच्या आधीच्या काळामध्ये. आता नवीन पिढी तुम्हाला याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते आहे का? नवीन पिढी स्वतःहून रिस्क टेकिंग ॲबिलिटी त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे का? या प्रश्नांकडे तुम्ही कसं पाहता, किंवा आताची परिस्थिती काय? एक तर आपण जे म्हटलं की अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला, त्यामुळे मी जगातल्या 63 देशामध्ये गेलो. आता 63 देशामध्ये 2 कारणांनी गेलो. एक सामाजिक कारण होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती करावी म्हणून. बरं. आणि दुसरी कम्युनिटी बिल्डिंग. कम्युनिटी बिल्डिंग म्हणजे काय? समाजाला एकत्र करणं. तिथं सोशल सिक्युरिटी तयार होती. बरं. म्हणजे तुम्ही जर एखाद्या परदेशात, वेगळ्या देशात गेलात, शहरात गेला, तिथं 1000-500 लोक तुमचे एक कम्युनिटीचे म्हणजे जातीचे असतील, तर तुम्हाला सामाजिक स्वास्थ्य लाभतं. अडचणीच्या काळात लोक मदत होतात. तर आत्ता मी आपल्याशी बोलतोय तर जगभरामध्ये मराठा समाजाचे तरुण हे परदेशात नोकरी व्यवसायासाठी गेलेले आहेत. जे नोकरीसाठी गेले ते 4-5 लोक एकत्र येऊन आज परदेशात सुद्धा व्यवसाय करतात. म्हणजे विनोद झेंडे हा बारामतीचा आहे, तो अमेरिकेत आहे, आणि त्याचे आणि त्याच्या मित्रांनी मिळून त्यांचे मोटेल्स आहे, जे पटेल कम्युनिटीची मक्तेदारी आहे. 700 रूम आहेत त्यांच्याकडं, 700 रूम आहेत. किंवा तुम्ही दुबईला गेला तर संदीप कळ हा 80% बेकरीला आणि हॉटेलला बेकरी प्रोडक्ट्स पुरवतो. ही त्याची तिथं फॅक्टरी आहे. आणि अभिजित जगताप हे मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यांची फॅक्टरी आहे तिथं दुबईमध्ये. तर परदेशात जाणाऱ्या अनेक लोकांचा माझा अभ्यास झाला. आणि मग देशात काय करायला पाहिजे, तर देशात पहिल्यांदा तुम्हाला उदाहरणं उभं करावं लागतील. लोकांपुढं काही प्रेरणा उभ्या करतात, काही आयडॉल्स उभे करावं लागतील. म्हणून आम्ही अभ्यास सुरू केला. तर आमच्याकडं एवढा मोठा डाटा तयार झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामवंत असे 300, 400, 500 उद्योजक प्रत्येक जिल्ह्यात आहे. पण माहीत नाही, आडनावाचा घोळ असेल. काही वेळेस कर्नाटकमधनं काही मराठा आले, त्यांचे आडनाव कळत नाही काय. पण मी तुम्हाला निश्चित सांगतो की जात म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे, आणि काही तत्व समजून घेतली पाहिजे. जात म्हणजे काय की नातेसंबंधातनं तयार होती ती जाते. पहिलं आपलं एक कुटुंब असतं, त्याचं एक आडनाव असतं. मग आपली आई विवाहात होऊन येते, आपल्या बहिणीचं लग्न होतं, आपल्या मावशीचं होतं, आत्याचं होतं, आणि ते नातेवाईकांचं जाळं म्हणजे एक जात आहे. आता तुम्ही जर अभ्यास केला कुणाचा, ज्यू कम्युनिटीचा किंवा जैन कम्युनिटीचा, ह्या 2 कम्युनिटीमध्ये धार्मिक तत्व आहेत, इथिक्स आहेत, तत्व आहेत. काय की धंदा जर करायचा असेल तर पहिल्यांदा एक्सटेंडेड फॅमिली म्हणजे आपल्या विस्तारित कुटुंबामध्ये पहिला करायचा. आणि नंतरचा टप्पा त्यांनी सांगितला कम्युनिटी, म्हणजे ज्यू लोक ज्यू कम्युनिटीमध्येच व्यवसाय करतात, जैन कम्युनिटीमध्ये. जसं मी एक बिल्डर आहे, मला जे रिसोर्सेस लागतात व्यवसाय करण्यासाठी, समजा वेंडर्स लागतात, मला काही माल खरेदी करायचा आहे, तर तो जैन आणि ज्यू कम्युनिटीमध्ये तो त्यांच्याच जातीचा किंवा धर्माचा असतो. मला कॉन्ट्रॅक्टर पाहिजे तर तो त्याचाच असतो. आर्किटेक्ट पाहिजे, इंजिनियर पाहिजे, RCC डिझायनर पाहिजे, तर ते पहिली प्रायोरिटी त्यांच्या ह्याच्यात असते. जातीच्या मध्ये, धर्माच्या मध्ये एकत्र व्यवसाय का केला जातो, तर जैन आणि ज्यू कम्युनिटीमध्ये काय आहे, त्यांच्या धार्मिक स्थळावर त्यांचे जे धर्मगुरू असतात किंवा ज्यू लोकांमध्ये फादर असतात, ते एक धर्माची तत्व सांगतात. ते काय सांगतात की तुम्ही व्यवसाय तुमचा जो आहे तो आपल्या लोकांमध्ये का करा, तर तुम्ही त्यांना ओळखत असता. कारण ते धार्मिक स्थळावर येते, ते प्रामाणिक आहेत, ते कष्टाळू आहेत, ते तुम्हाला फसवणार नाही, तुमचा अधिक विश्वास त्यांच्यावर असेल. अनेक गुणधर्म समजून घेण्यासाठी जातीत असणं धर्माच्या तत्वाप्रमाणे महत्वाचं आहे. आणि धार्मिक स्थळावर जसं माणूस म्हणून कसं जागावं त्याचं तत्वज्ञान सांगितलं, जसं तसंच या दोन्ही धर्मामध्ये व्यवसाय कसा करावा हे धर्मातनं सांगितलं गेलेलं आहे. ओके. पण याच्यामध्ये एक होतं, जसं काही धर्माचाच बिझनेस काय म्हणूया, बिझनेसचं मूळ आहे त्याच्यामध्ये. पण मराठा समाजामध्ये असं कोणतं मूळ नाही आहे, किंवा नोकरी करायची आहे, सरकारी नोकरी करायची आहे. MPSCची पोर आपण पुण्यामध्ये पाहतो, लाखोच्या संख्येनं असतात, त्या परीक्षेच्या तयारीसाठी आलेली असतात. मग अशा लोकांमध्ये ज्यांच्याकडे भांडवल नाही, ज्यांची परिस्थिती नाही, आणि मग असे सहजासहजी उद्योजक घडू शकतात का? मी आता तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात काम करता की असं उद्योजकतेमुळेच ह्या सगळ्या मुलांना नवीन प्रेरणा मिळेल असं तुम्हाला वाटू शकतं का? हा खरं माझा प्रश्न आहे. निश्चितच काय मी तुम्हाला सांगतो की शिक्षण पूर्ण झालं की नोकरी हाच पर्याय राहतो. नोकरी म्हणजे नुसती नोकरी नसती, तो अनुभव असतो.
आणि ते 5-6 वर्ष घेतलंच पाहिजे. जसं आपण अनुभव घेत जातो त्याच्यामध्ये जर पैसे सेव्हिंग करायला सुरुवात केली तर थोडीशी रक्कम तशीच आपल्याकडे जमती. एका रात्रीत तांब्या पितळाची माडी बांधायसाठी ते काही गाढवाचं लग्न नाही. ह्याला कष्टच करावं लागेल. आज आपण सतीश मगरांचं नाव घेतो, बीजी शिर्केंचं घेतो, विलास शिर्केंचं गेलो, मागची 30 वर्ष त्यांचे कष्ट आहे. त्यांची जरी सुरुवात बघितली तुम्ही तरी एक सामान्य माणूस आहे. त्यांचा व्यवसाय नव्हता त्यावेळेस. जस्ट शिकून ते बाहेर पडले, चुकत शिकीत इथपर्यंत आलेले. मी तुम्हाला सांगतो माझ्या आतापर्यंतच्या म्हणजे अनुभवातनं सांगतो, 8वी नापास असलेल्या राहुल पापळचा आज आईस्क्रीमचा व्यवसाय 25 कोटीचा आहे. दादासाहेब आणि नानासाहेब हे 2 बंधू सांगोल्याचे, अगदी नावच ते येत, यांचा व्यवसाय 7वी आणि 12वी शिक्षण असताना सुद्धा गुजरातमध्ये फॅक्टरी आहे त्यांची, पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरची फॅक्टरी आहे. किंवा प्रभाकर शिंदे 10वीला 6 वेळा नापास झाला, पण आज वीर फिटनेस नावाचा त्याचा स्वतःचा ब्रँड आहे. आता तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सुरेश पळकाळे ITI झालेले आहेत, पॅजो कंपनीत बारामतीला कामाला होते. आज त्यांची फर्निचरची फॅक्टरी आहे आणि फर्निचरच्या फॅक्टरीमध्ये ते अशा प्रकारचं काम करतात की तुम्हाला चायना, इंडोनेशिया, बाली, परदेशातनं जे फर्निचर आणावं लागतं ते त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं इथं स्वस्तात देतात. किंवा इथं दशरथ जाधव आहेत हडपसरला, त्यांचं SP ट्रेडर्स म्हणून आहे, ते बिर्ला सिमेंट आणि स्टील, जे रॉ स्टील लागतं आपल्याला बिल्डिंग मटेरियल, त्याचा व्यवसाय करतात. बिर्ला सिमेंटचे ते 1995 पासून आज ताग आहेत, देशातले नंबर 1चे विक्रेते. त्यांचं शिक्षण किती आहे? ITI. शिक्षण हे महत्वाची गोष्ट आहे का? आहे, पण शिक्षणाबरोबर अनुभव घेतला पाहिजे आणि इच्छाशक्ती असली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानतो त्यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या आरमारच्या माध्यमातून आपण बघितलं की समुद्रमार्गी त्यांनी सुरक्षितेसाठी आरमार उभं केलं. त्यांना माहिती होतं की बाबा परकीय राजवटीकडून धोका आहे असं म्हटलं जातं, हा इतिहास ऐकला. पण आरमारच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापार केला 9 कोटी रुपयाचा. हे डॉक्टर प्रकाश पवारांनी सकल जनवादी शिवाजी हे सकाळ पेपरनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात सप्रमाण मांडलेले. 9 कोटी 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराज उद्योजक व्यावसायिक होते. शिवाजी महाराजांना आपण प्रेरणा मानतो. शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक केला त्यावेळेस सिंहासनाबद्दल आपण बोलतो. सिंहासन हे शिवाजी महाराजांचं होतं, 2 सिंह बाजूला होते आणि मयुरासन हे दिल्लीचं होतं, तिथं मोराचं चित्र होतं. पण सिंहासन महत्वाचं काय आहे त्याचं अनेक विश्लेषण करू शकतो, पण त्या सिंहासनाचं वजन किती होतं? 32 मन, 1 मन 40 किलोचा. आज जर तुम्ही सिंहासनाचं वजन आणि त्या सोन्याला तोललं तर तुमच्या लक्षात येईल की 2,500 कोटी रुपयापेक्षा जास्त महाग असलेलं सिंहासन आमच्या राजाचं होतं. हे शक्य होऊ शकतं का? तर शिवाजी महाराजांचा जो त्या काळचा व्यापार होता, त्यांनी अनेक शेतकऱ्यांना हे केलं, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्यांच्याच काळामध्ये पोर्चुगीज, डच, फ्रेंच आणि ब्रिटिश 4 परकीय लोक या देशात व्यापार करत होते. शिवाजी महाराजांसमोर जसं मराठ्यांना लढवया क्षत्रिय समाज करायची इच्छा होती, तसंच समाज उद्योजक व्यावसायिक झाला पाहिजे याची इच्छा होती. तुम्ही सयाजीराव गायकवाडांचं बघा. सयाजीराव गायकवाडांनी पहिल्यांदा जमशेदजी टाटांनी आपलं स्टीलची फॅक्टरी टाकायचा निर्णय घेतला. पहिले आर्थिक मदत तर महाराजा सयाजीराव गायकवाडांनी केली. बरोबर. त्यांनी तिथं एक कापड मिल काढली बडोद्याला, युनिव्हर्सिटी काढली. तुम्ही बघा ना आमच्या राजांचा इतिहास, अगदी कोल्हापूरला बघा. शाहू महाराजांनी देखील अनेक उद्योग, शाहू महाराजांनी शाहू मिल काढली, राधानगरी धरण बांधलं पाण्याचं. त्याच्यानंतर राजारामपुरी नावाची बाजारपेठ, जयसिंगपूर नावाची बाजारपेठ, हळदीचा व्यापार आंतरराष्ट्रीय झाला पाहिजे त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आमच्या तुम्ही राजांकडे जर तुम्ही बघितलं प्रेरणा म्हणून, तर ते उद्योजकतेला, व्यावसायिकतेला प्रोत्साहन देणारच होते. ओके. आता उद्योजक घडवताना मराठा समाजानं, आता तुम्ही इतकी पुस्तकं वाचली, इतकं हे केलं, तर कोणतं पुस्तक जरा वाचलं पाहिजे त्याची 2-3 आम्हाला नावं सांगा की ज्याच्यामधनं त्यांना उद्योजकते प्रेरणा मिळू शकते किंवा व्यवसायाची काही तत्व समजू शकतात? नाही, अगदी आम्ही परवा दिवशी MEAच्या एक्स्पोमध्ये 2026 ज्याला आपण आता प्रसिद्ध एक्स्पो म्हणतो, ॲग्रिकल्चर कॉलेजला झाला, त्याच्यामध्ये डॉक्टर
आपले मनोज कदम यांचं पुस्तकच प्रकाशित केलं आम्ही, उद्योजक नावाचं पुस्तक. अप्रतिम पुस्तक आहे, 400 पानाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लीडरशिप क्वालिटी, सिस्टीम, फंड, जी तत्व व्यावसायिक होण्यासाठी लागतात ते त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहेत. माझं आवडतं पुस्तक जर म्हटलं तर सायकोलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक आहे. ते एक चांगला लेखक आहे, मॉर्गन होसल नावाचा, त्याचं पुस्तक. जसं मी द गुजराती सांगितलं सलील त्रिपाठीचं, पण एक पुस्तक खूप खपलेलं आहे, खूप विकलं गेलेलं आहे, आणि ते म्हणजे गोष्ट पैशा पाण्याची. बरोबर. प्रफुल्ल वानखेडे आमचे मित्र आहेत, त्यांचं ते पुस्तक आहे. पण तुम्हाला मी सांगतो की मार्केटमध्ये जवळपास 300-350 चांगले पुस्तक आहेत, आणि ह्या पुस्तकाच्या माध्यमातून उद्योजक घडू शकतो का, तर काही मतं आहेत की घडू शकतो, काही लोक म्हणतात घडू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, तर शेवटी इच्छाशक्ती असावं लागते, महत्वाकांक्षा असावं लागते, सिद्ध करण्याची तयारी असावं लागते. म्हणजे नॉलेज असलं म्हणजे माणूस शहाणा होतो का, तर कितीतरी नॉलेज असलेले लोक शिक्षक म्हणून, प्रोफेसर म्हणून काम करतात, ते उद्योजक होत नाही. बरोबर. तर तो मेळ घालावा लागतो. म्हणजे तुमचं ज्ञान अधिक तुमची उद्योजक होण्याची मानसिकता. होऊ शकतं का, तर मी तुम्हाला सांगतो 100% होऊ शकतं. बरोबर. पण आता हे जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा लोक तुम्हाला विचारतील, प्रवीण दादा तुम्ही काय उद्योग केला, तेव्हा तुम्ही आम्हाला धडे देता म्हणून, मार्गदर्शन करता म्हणून, तर तुमचा काय उद्योग आहे ते तर लोकांना सांगा. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट, मी 91ला सिव्हिल इंजिनियर झालो. बरं. पण कुटुंबातली मानसिकता नसल्यामुळं कुटुंबाचा एक शेतीचा व्यवसाय होता, आणि तो म्हणजे फुल शेतीचा होता. मी रस्त्यावर 5 वर्ष मोगरा आणि कागडा, आस्टर आणि लिली हे दगडूशेठ हलवाई गणपती ज्या वेळेस गणपतीमध्ये बसतात त्या ठिकाणी, त्याला आपण बाबूगेनू चौक म्हणतो, तिथं 5 वर्ष मी रस्त्यावर फुलं विकली. मग मी आजीला हट्ट केला, मी आई म्हणायचो की बाबा मला मार्केटला आडत पाहिजे. तर कुटुंबातले लोक म्हणायचे आपलं काम नाही, उधारी झेपणार आहे का, उचल देता येणार आहे का, कारण ऍडव्हान्स द्यावा लागतो. पण मी हट्ट केला, आजोबांनी मग मला मार्केट यार्डला आडत घेऊन दिली. मी ती आडत चालवली फुलाची, कारण शेतीपूरक व्यवसाय आडतीचा होता. नंतर ते माझे मोठे भाऊ म्हटले की मला पाहिजे, मी त्यांना तो सोडला, आणि मग मी कपड्याचं दुकान चालवलं. म्हणजे आनंदतारा पुष्पालय मी 5 वर्ष चालवलं. नंतर कपड्याचं दुकान कुठलंही ज्ञान नव्हतं, फक्त कपडे घालायला आवडतात म्हणून कपड्याचं दुकान टाकलं. तर पृथ्वीराज कलेक्शन नावाचं कपड्याचं दुकान चालवलं. अंतिमता माझी आजी म्हटली, अरे किती दिवस त्रास करणार आहे. माझ्या घरची फक्त संपत्तिक स्थिती अशी होती की आमच्याकडे 130 एकर जमीन हडपसर मुंडवा परिसरात होती. मग मी आजीला म्हणलं, अरे बाबा काहीतरी दे. मग आजीने आग्रह केला आजोबांना, 130 एकर मध्ये मला 1 गुंठा जमीन बिल्डिंग बांधायला दिली. मी पहिली बिल्डिंग प्रताप हाईट 4 दुकानं 4 फ्लॅटची बांधली. ती बांधल्यानंतर कुटुंबामध्ये हळूहळू विश्वास निर्माण व्हायला लागला, आणि मग मी आनंदतारा प्रॉपर्टीज नावाची माझी कंपनी लॉन्च केली, आणि त्यातनं पहिल्यांदा आजीच्या नावाने माझं सगळं प्रेम आजीवरती, सगळं आजीवरच असल्यामुळं ताराबाई पार्क नावाचं पहिलं प्रोजेक्ट केलं. आजोबांची इच्छा होती की आपलं नातं सयाजीराव महाराजांशी आहे, म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाडांच्या नावाने सयाजीराजे पार्क केलं. तिथं त्यांच्या नावाने एक हॉल पण बांधला, महाराजा सयाजीराव गायकवाड कम्युनिटी हॉल बांधला. आणि मी आत्तापर्यंत माझी कंपनी जी आहे आनंदतारा ग्रुप, याच्या 4 आहेत विभाग, म्हणजे आनंदतारा प्रॉपर्टीज, आनंदतारा कन्स्ट्रक्शन, आनंदतारा इन्फ्रास्ट्रक्चर, आणि आनंदताराची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. याचबरोबर लक्ष्मी लॉन जे मगरपट्ट्यात होतं ते आता आमच्या मालकीचं आहे. जवळपास 6.5 एकरचं सगळ्यात मोठं लॉन, आणि 7,000 लोक बसतील असा आमचा हॉल आहे. जिजिवा नावाचं आपलं हॉटेल आहे. मुलांनी माझ्या स्पोर्ट्स एरिना नावाचं एक स्पोर्ट्सचं मोठं कॉम्प्लेक्स केलेलं आहे. तर आता माझं कुटुंब हे व्यावसायिक उद्योजक कुटुंब आहे, आणि मी स्वतः माझ्या साईटवर ज्या वेळेस आम्हाला स्लॅब भरायला लागायचा किंवा कॉलम बीम भरायला लागले, तर मी त्या घमेले उचललेली आहेत ज्याच्यामध्ये कॉन्क्रीट होतं. ज्या वेळेस बांधकाम चालायचं त्यावेळेस मी त्या गवंड्याच्या हाताखाली काम केलेलं आहे. हे शिकत शिकत कष्टाने इथपर्यंत आलेले. आणि हे कष्ट मला विश्वास देतात की समाजाला जर सांगितलं, काही उदाहरणं त्यांना दिली, काही आयडियाज दिले, काही प्रेरणा दिली, तर त्यातनं लोक घडतील.
तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कष्ट करावं लागतील हे निश्चित आहे. ओके. एक तुमचा जो प्रवास आहे तो केवळ एक शेतकरी कुटुंबाचा नाही, तर तुम्ही सामाजिक संघटनामध्ये काम करत होता आणि सामाजिक संघटनामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पैसा म्हटलं की तो त्यापासून लांब जातो. आपल्यावरती थोडंसं काय बुवा आपण पैसा कमावला आलो का, संघटनेचा उपयोग आपण त्यासाठी करतो का, अशी एक बोचणी असते. मग अशा याच्या वेळेत तुमची ही मनाची मानसिकता कशी तयार झाली की नाही आपल्याला सामाजिक काम पण आपण करू शकतो आणि उद्योजक स्वतः बनू शकतो, इतरांना पण करू शकतो? नाही, माझ्या आजोबांचा एक विचार होता, कारण आमचं घराणं हे महाराजा सयाजीराव गायकवाडांचा वारसा सांगतो. मी ज्यावेळेस 500 फ्लॅट बांधले होते, म्हणजे ताराबाई पार्क पूर्ण झालं होतं, त्याच्यानंतर सयाजीराजे पूर्ण झालं होतं, ला ग्लोरियसा पूर्ण झालं होतं, 4-5 प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर मी आजोबांना कौतुकाने सांगत होतो आणि मी सांगितलं की बुवा आपण उत्तम चाललंय आपलं सगळं. तर आजोबा म्हणले, अरे 500 फ्लॅट बांधले म्हणजे मोठा बिल्डर होत नसतो आणि 100 एकर शेती आहे म्हणजे मोठा शेतकरी होत नसते. असे लई लोक आहेत. घराण्याच्या नावाचा उद्धार झाला पाहिजे, समाजाच्या आपण कामी यायला पाहिजे, ही माझी जी इच्छा आहे आजोबांची ती पूर्ण करण्यासाठी मी मात्र सामाजिक आणि व्यावसायिक असा मेळ घालायचा प्रयत्न केला. पण याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना जे लष्कराच्या भाकरी भाजणं आपण असं म्हणतो, त्यांना खरोखर धंदा जमतो का हो? कारण त्यांचं तर त्यांना असं असतं की समाजासाठीच काम करायचं आहे, संघटना, मोर्चे, आंदोलनं याच्यातच त्यांचं मन रमतं किंवा त्यासाठी त्यांना वाहून घ्यावं लागतं. मग ते परिवर्तन कसं करायचं असतं? नाही, मी उदाहरणं सांगू शकतो. आज माझ्याकडे जवळपास 250 तरुण मुलं आहेत जे माझ्याकडे अनेक वेळा अनेक कारणांनी संपर्कात आले आणि आज त्यांनी 2018 नंतर ज्यावेळेस आम्ही विचार मांडायला सुरुवात केली त्यातनं ते उद्योजकतेकडे गेले. जसं की राहुल पापळ हे माझ्याकडं शिवजयंतीला वर्गणी मागायला आले होते. मी म्हटलं, अरे वर्गणी किती दिवस मागणार राजा, देणारा कधी होणार? घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने एकदा तरी घेणाऱ्याचे हातच घ्यावे. तू कधी देणारा होणार आहे? ते त्याला खटकलं, त्याला पहिल्यांदा राग आला. वर्षभर माझ्याबरोबर आबोला झाला, बोलला नाही. मग मी त्याला एकदा भेटल्यावर सांगितलं, अरे राजा काहीतरी काम धंदा उद्योग कर. आज राहुल पापळची लाडाची कुल्फी हा ब्रँड देशभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि 25 कोटीचं टर्नओव्हर आहे. समाधान पाटील लॅविश थिंक नावाचं त्याचा पॅन्टचा ब्रँड आहे, त्याचा 6 कोटीचा टर्नओव्हर. पण कधी कधी संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम, सगळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते. मी ज्या 250 लोकांबद्दल बोलतोय ते 250 लोक हे पहिल्यांदा नैराश्यातच होते. आपण जसं म्हणतो की मराठी माणसामध्ये कसं आहे, पैसा वाईट असतो, पैशापासून लांब राहा, अंतरून बघून पांघरून पाय पसरा, म्हणजे तुम्हाला मर्यादाच घातल्या गेल्या. पैसा वाईट असतो. तुम्ही तुकाराम महाराजांचा विचार करा ना. तुकाराम महाराज काय म्हणले, असाध्य ते साध्य करिता असं आहे असं कारण अभ्यास जर केला तर कुठलीही गोष्ट साध्य होती. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. सहकाराची चळवळ काय? सहकाराच्या चळवळीमध्ये एका माणसाकडे पैसे नसल्यामुळं हजारो लोकांचे शेअर्स घेतले गेले, सरकारने पाठिंबा दिला आणि ग्रामीण अर्थकारण सहकारात उभं राहिले. सूतगिरण्या उभं राहिल्या, साखर कारखाने उभं राहिले, कुक्कुटपालन उभे राहिले, दूध संघ उभे राहिले, बँक उभा राहिल्या, पतसंस्था उभा राहिल्या, त्यातनं शाळा कॉलेज उभे राहिले. अर्थकारण जोडून आपण केलं पाहिजे, म्हणजे पार्टनरशिपचे बिझनेस केले पाहिजेत. याच्यामध्ये आणखीन एक आहे की मराठा समाजाला राजकारणाचा प्रचंड ओढ आहे. म्हणजे तिथली सोसायटी असू द्या, गावातली, तर त्या अगदी महापालिका विधान सभा असू द्या, या राजकारणाच्या ओढ्यामुळं मराठा समाजाचं आर्थिक नुकसान झालं आहे का? नाही, निश्चितच आर्थिक नुकसान प्रचंड झालेले. मराठा समाजाचं अतिरेक राजकीयकरण झाले. कुठलाही पक्ष घ्या तुम्ही, हा मराठ्यांचाच पक्ष आहे. तुम्ही असं म्हणू शकत नाही हा मराठ्यांचा आहे. तुम्ही कुठलाही पक्ष घ्या, मी तुम्हाला दाखवतो 80-90% जे पुढारी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, महानगरपालिकेचे असतील, जिल्हा परिषद असतील, हे मराठाचे. मराठ्यांचं राजकारणाकडचा ओढा काय, तर तो राज्यकर्ता समाज. म्हणजे पूर्वी जसं गावामध्ये पाटील होता, मग नंतर देशमुख होते, नंतर जागीरदार होते, तर शिवकालापासून हे महसुली व्यवस्था सांभाळणारे लोक असल्यामुळे तो त्यांना एक ओरा आहे आणि एक प्रतिष्ठा म्हणून आणि समाजसेवा म्हणून ते राजकारण करतात. पण हे धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवा. 1997ला ज्यावेळेस युतीचं सरकार आलं होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, किर्लोस्कर मासिकामध्ये आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर आ साळुंके सरांनी एक लेख लिहिला होता, बरे झाले सत्ता गेली आता संधी आहे. तसंच आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, बरं झालं मराठ्यांची सत्ता गेली आता संधी आहे.
आता मराठ्यांना कळलं पाहिजे की राजकारण जरी करायचं असेल तर अर्थकारण मजबूत असावं लागतं. मला अनेक उदाहरणं माहिती आहेत. आमदार खासदार असलेले लोक, नगरसेवक असलेले लोक, 4-4, 5-5 टर्म नगरसेवक असले, पण अर्थकारण विस्कळीत झाल्यामुळं नैराश्यात कुटुंब गेलेले आहेत. नैराश्यात. आजचं राजकारण हे अर्थकारणाशिवाय शक्य नाहीये. म्हणून मराठा समाजाने राजकारण निश्चित करावं, समाजसेवेसाठी जरूर करावं, परंतु पहिलं अर्थकारण मजबूत केलं पाहिजे. हीच तर खरं एक्सपोर्ट 26 जे झालं ॲग्रिकल्चर कॉलेज, MEAच्या निमित्ताने मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशनची हीच तर इच्छा आहे. पहिल्यांदा अर्थकारण मजबूत करा. मी एक उदाहरण सांगतो की 4-5 नगरसेवक त्या एक्सपोच्या ठिकाणी मला भेटायला आले आणि त्यांची सुरू झाली चर्चा. निवडणुका आत्ताच झाल्या. माझे 2 कोटी रुपये खर्च झाले, माझे 3 कोटी रुपये खर्च झाले, माझे 5 कोटी रुपये खर्च झाले. मी 4-5 लोकांना बोलवलं आणि त्यांच्या समोर उभा केलं. म्हणलं हा 1,000 कोटीचा आहे, हा 2,000 कोटीचा आहे, हा 3,000 कोटीचा आहे, हा 5,000 कोटीचा आहे. कारण त्यांच्या समोर 2-3 कोटीचं निवडणुकीचं राजकारण केलं म्हणजे मोठं होतं. मी त्यांना असे लोक उभे करून दाखवले की 1,000, 2,000, 5,000 कोटीचा व्यवसाय करतात. तुम्ही कुठे आहे? भारताचं राजकारण जर करायचं असेल तुम्हाला, माझी एक खंत आहे, मी बोलून दाखवू. छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा दिल्ली तख्तावर बसायची होती, नाही शक्य झालं, पण तो विचार जिवंत होता. संभाजी महाराजांची होती, नाही शक्य झालं. थोरल्या शाहू महाराजांनी देश ताब्यात घेतला, पण देशाची राजकीय त्यावेळेसची परिस्थिती, त्यांनाही दिल्ली तख्तावर बसता आलं नाही. हे झालं राज्य काळामध्ये, म्हणजे राजशाहीमध्ये. नंतर आपल्याकडे लोकशाही आली. ज्या वेळेस आपल्याला संधी आली दिल्ली तख्तावर बसवायची, यशवंतराव चव्हाण हे आमचं चांगलं उदाहरण होतं. यशवंतराव चव्हाण पंतप्रधान झाले असते, पण त्यांचीही संधी हुकली आणि शरद पवार साहेब यांची सुद्धा संधी हुकली. म्हणजे दिल्ली तख्तावर खरा दावा कुणाचा असेल तर तो मराठ्यांचा आहे. पण 2 छत्रपती आणि 2 प्रति शिवाजी म्हणून ओळखले गेलेले यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार साहेब यांना सुद्धा दिल्ली तख्तावर बसण्यात आलं नाही, बसता आलं नाही. ही खंत आहे माझी. पण आता जर ती खंत आपल्याला घालवायची असेल आणि पूर्ण यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला गुजरातचं मॉडेल डबलसह आणायला लागेल. आज तुम्ही देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे गुजरातमधने येतात, अदानी आणि अंबानी हे गुजरातमधने येतात. हा योगायोग नाहीये. आपल्याला हे समजलं पाहिजे की देशाचं राज्याचं राजकारण करायचं असेल तर मराठ्यांनी पहिल्यांदा अर्थकारण केलं पाहिजे, उद्योजकता व्यावसायिकता केली पाहिजे, आर्थिक समृद्ध झालं पाहिजे, मग राजकारण करायला हरकत नाही. याच्याकडे आणखीन एका गोष्टीकडे मला तुमचं लक्ष वेधायचं आहे, ते म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्याला आता मराठा संघटनांनी, मराठा लोकांनी त्याला आता फुलस्टॉप दिला पाहिजे. हे तुम्हाला योग्य वाटतं का? नाही, माझं व्यक्तिगत मत आहे. माझ्या संघटनेचं मत काय आहे की आम्ही 1 जून 2004च्या GR वर भांडलो. मराठा कुणबी, कुणबी मराठा हा अंतर्भूत झाला आणि बहुसंख्य लोकांना कुणबी म्हणून आरक्षण मिळालंही. म्हणजे अनेक उदाहरणं देता येऊ शकतात. पण नंतर केंद्र सरकारने एक घटना दुरुस्ती केली आणि EWS 50% वर, EWS म्हणजे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, ज्याच्यामध्ये ज्यांना OBC मिळत नाही त्यांना EWSचा आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादा लक्षात घेता मला असं वाटतं की आमच्या संघटनेने निर्णय घेतला की थांबलं पाहिजे. पण संघटनेचा विचार असतो, पुढं जायचं असतं. म्हणून आम्ही आरक्षणाकडून अर्थकारणाकडं, आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही शिवशंकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम घेतला होता. त्याला आदरणीय पृथ्वीराज चव्हाण सर, माजी मुख्यमंत्री आले होते मार्गदर्शन करायला, आदरणीय शरद पवार साहेब आले होते, अनेक लोक होते. मी सतीश मगर साहेबांना बोलवलं होतं, हनुमंत गायकवाडांना बोलवलं होतं, विलास शिंदेंना बोलवलं होतं, राजेंद्र पवारांना बोलवलं होतं. तर त्यातनं आम्ही एक विचार घेतला की आरक्षणाला मर्यादा आहेत, आता आपण अर्थकारणाकडे जायला पाहिजे, म्हणजे उद्योजकता व्यावसायिकता. आणि जसं आपण म्हणला, ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला, म्हणजे याचा अर्थ काय की जगभर जिथं संधी आहे तिथं जायला पाहिजे. ओके. पण याच्यामध्ये जेव्हा व्यवसाय करतो, उद्योग करतो, तेव्हा जात कितपत महत्त्वाची आहे आणि मराठा हे नाव लावायची गरज खरंच आहे का? 2-3 गोष्टी आहेत. राष्ट्रगीतामध्ये मराठा शब्द हा प्रदेशवाचक शब्द येतो. म्हणजे पंजाब, सिंध, गुजरात हे 3 राज्य आहेत किंवा प्रदेश आहेत, आणि मराठा हा शब्द प्रदेशवाचक म्हणून महाराष्ट्राचा येतो. मराठी बोलणारा हा मराठा, पण मराठा मराठी आहे ना. पण तुम्हाला जर घरामध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळचे नातेवाईक कधी घेता? ज्यावेळेस तुम्हाला त्याची गरज वाटते त्यावेळेस. पण पहिल्यांदा तुम्ही, जसं तर माझी कंपनी आनंदतारा, तर माझे सगळे पार्टनर कोण आहेत? माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत, एक्सटेंडेड फॅमिली मधले.
कारण त्यांचा वारसेने सुद्धा त्यांना तो मिळतो आणि त्यांच्या मदतीने त्यांना आम्ही एकमेकाला ओळखतो. त्यामुळे विश्वासाचं वातावरण असतं व्यवसाय करताना. आपण एकमेकाचे स्वभाव ओळखत असतो. म्हणून आम्ही पहिल्यांदा कुटुंबात व्यवसाय करतो आणि मग नंतर विस्तार ज्यावेळेस करायचं त्यावेळेस आपल्या नातेवाईकांना बरोबर घेतो. व्यवसाय हा नातेवाईकांबरोबरच चांगला मोठा वाढू शकतो, विस्तारू शकतो. तुम्हाला मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. परंतु जर व्यवसाय करायचा असेल आणि व्यवसाय टिकवायचा असेल तर ज्याला व्यवसाय करायला त्याला प्रामाणिक असलं पाहिजे, त्याची कष्ट घ्यायची तयारी असली पाहिजे, त्यांनी मार्केट रेट प्रमाणे कॉम्पिटिशन मध्ये उतरलं पाहिजे आणि जे नियम व्यवसायाला लागू सगळ्यांना आहेत तेच असायला पाहिजे. पण व्यवसायामध्ये अनोळखी माणूस किंवा कुठल्या तरी इतर समुदायाचा माणूस आपण घेणार नाही. कुठलाही व्यवसाय हा कुटुंबाच्या आतमध्ये किंवा जातीच्या आतमध्ये का सुरू होतो त्याची एक नैसर्गिक कारण आहेत. ते आलं लक्षात. पण जर मोठं व्हायचं आहे, ज्याला प्रदेशाबाहेर जायचं आहे, त्याला तर सर्वांबरोबर व्यवसाय करावा लागेल. सर्वजण त्याचे ग्राहक असतील, सर्वजण त्याचे सप्लायर असू शकतील, त्याला जात पात धर्माचं काही बंधन नसेल. अशा वेळेस पुन्हा ही ती जी मराठा आयडेंटिटी तुम्ही उभी करता उद्योजकांमध्ये ती अडचणीची ठरणार नाही का? नाही. मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये एक मारवाडी माणूस किंवा गुजराती माणूस किराणा मालाचं दुकान टाकून बसला, तो आला ना, त्यांचंही नातेवाईकांचं जाळ आहे. पण माल कोण कुठं खरेदी करतं की कुठल्याही गावामध्ये आपण शेठच्या दुकानामध्ये माल खरेदी करतो, मराठ्याकडे जात नाही. त्याचं कारण काय की आपल्याला उधार देण्याची कॅपॅसिटी शेठकडे जास्त आहे, पैसा त्याच्याकडे जास्त आहे, तो गोड बोलतो, तो समजून घेतो. आता हे सगळे गुण आपल्याला आत्मसात करावे लागतील. आणि व्यवसाय, आता मी बिल्डर आहे, मी 5,000 फ्लॅट विकलेला माणूस. कुणी विचारलं नाही की तुम्ही एकाच जातीतले एकाच कुटुंबातले पार्टनर आहेत, मग आम्ही तुमच्याकडून कसं घेऊ, असा विषयच नाहीये. लोक तुम्ही जातीमध्ये एकत्र येऊन व्यवसाय करता का कुटुंबातनं एकत्र येऊन का, तुम्ही लोकांना काय प्रोडक्ट देता, काय क्वालिटी देता, काय कॉस्ट देता आणि त्याची तुम्ही लायबिलिटी किती घेता, बेस्ट ऑफ द बेस्ट द्यायला शिका. तुम्ही जाती धर्मात काय व्यवसाय करता लोकांना काहीच घेणं नाही. हा प्रश्न विचारायचं कारण असं काय, मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर मराठवाड्यामधल्या काही गावांमध्ये अशी स्थिती होती की विशिष्ट समाजाचे लोक आपल्या समाजाकडे जाऊन खरेदी विक्रीचा व्यवहार करू लागलेली होती. जर मग अशी उद्योजकांमध्ये पण जर अशी जातीची अस्मिता आली तर त्याचा फटका त्यांच्या व्यवसायालाच बसू शकतो. हा धोका नाही वाटत का तुम्हाला या सगळ्या तुमच्या अर्थकारणाच्या चळवळीशी? नाही, एक लक्षात घ्या, मराठा हा मराठी येते पहिल्यांदा मान्य करा. तुम्ही गुजराती मारवाडी सिंधी लोकांबरोबर व्यवसाय करता, काय अडचण आली का आतापर्यंत? मराठी एकत्र येतात ते मराठी आहेत ना. आता तुम्ही जे म्हणताय काही भावनिक गोष्टी आहेत, पण ते काही तात्कालिक परिस्थितीमध्ये ते राहतं नाही असं नाही, काही अस्मिता तयार होतात, पण त्याची काही झालर वेगळी असती, परिस्थिती वेगळी असती, नंतर ती दुरुस्त होती. आता आम्ही समजा जे परदेशात आमचे लोक उद्योग व्यवसाय केले, तिथंच आता समजा अमेरिका किंवा लंडनला गेले, सगळे ख्रिश्चन लोक आहेत, ते म्हणणार आहेत का तुम्ही हिंदू आहे तुमच्याकडून आम्ही फॅसिलिटीज घेणार नाही? असं नाही. जागतिकीकरणाने जगभर संधी जाईल. आता आपण ज्या गाड्या वापरतो, काही जपानवरनं येतात, काही जर्मनीवरनं येतात. सगळे ब्रँडच्या गाड्यांचा जर तुम्ही विचार केला तर आपण म्हणतो का की जर्मनमध्ये ॲडॉल्फ हिटलर होता, ॲडॉल्फ हिटलरनी जूनचं खूप शोषण केलं, आम्ही त्यांची गाडी घेणार नाही. आम्हाला बेस्ट गाडी पाहिजे, मर्सिडीज, BMW बेस्ट पाहिजे, ऑडी बेस्ट पाहिजे, आपल्याला वॉक्सवेगन बेस्ट पाहिजे. हे सगळ्या जर्मनीच्या गाड्या आहेत. टोयोटा असेल किंवा सुझुकी असेल किंवा मित्सुबिशी असेल, ह्या जपानच्या गाड्या आहेत. आज जपाननी त्या काळामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये अतिरेक केला होता आणि त्यांच्यावर बॉम्ब टाकला गेला. आता ते त्या काळची परिस्थिती आपण डोळ्यासमोर, आज जपानची गाडी आपण नाकारतो का? असं काही नसतं. व्यवसायामध्ये तत्व महत्वाची आहेत, विचार महत्वाचा आहे, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे. ओके. याच्यामध्ये आणखीन आता जे सरकार म्हणून पाठबळ हे मिळू शकतं का? सारथीसारखी संस्था याच्यामध्ये काही भूमिका बजावू शकते का? नाही, आता कसं आहे, सारथी ही संस्था सरकारने निश्चित केलेली आहे किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, तर यातनं काही योजना येत आहेत. पण गंमत अशी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे लोन मागायला जायचं म्हटलं तर ते जे उद्योजक अपेक्षित आहे ते समाजात तयारच नाही झाले ना. सगळ्यात जास्त लोन 60% पेक्षा जास्त फक्त ट्रॅक्टरला दिले किंवा त्या वडाप गाड्या आहेत ना, जीप, त्याला दे. त्याचा वाद सुरू आहे. आणि सारथीमध्ये शिष्यवृत्ती वाटली जाते, असा काही विशेष कार्यक्रम नाही. पण सारथीमध्ये मला असं वाटतं मिटकॉन सारख्या संस्थेचं मॉडेल त्यांनी अडॉप्ट केलं पाहिजे. मिटकॉन नावाची जी संस्था आहे पुण्यामध्ये, ती तुम्हाला रॉ मटेरियल पासून फिनिश प्रोडक्ट विकण्यापर्यंत, लोन पासून ते तुमचं सगळं प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यापर्यंत, छोट्या मोठ्या उद्योगाला ट्रेनिंग देण्यापासून, स्किल डेव्हलपमेंट पासून सगळं करते. सारथीचं जर असं मॉडेल सरकारला अपेक्षित असेल मिटकॉनला धरून, तर
तर केलं पाहिजे. नाही तर MEA सारखी संघटना आहे, मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन, यांनी पुढाकार घेऊन मिटकॉन सारखी एक संस्था केली पाहिजे. कारण मिटकॉन आज त्यांच्याकडे डिमांडिंग असलेल्या लोकांतली फक्त 25% लोकांचं समाधान करू शकते. 75% लोकांना जे मार्गदर्शन पाहिजे उद्योग व्यवसाय करण्यासाठी किंवा ती स्किल पाहिजे ते मिळत नसल्यामुळे मिटकॉन सारख्या संस्था अजून वाढवल्या पाहिजे. ओके, आता काही छोटे छोटे प्रश्न विचारतो, थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे की मराठा समाजाचा असा कोणता गुण आहे की त्याच्या त्या उद्योग व्यवसायामध्ये अडचणीचा ठरतोय? नाही, कसं आहे की स्वभाव रागीट असतो, लगेच रिॲक्शन देतो, तर आपण संयमी असलं पाहिजे. हे उद्योगाचं पहिला नियम आहे. ओके, असा एक कोणता गुण आहे जैन समाजामधला, मारवाडी समाजामधला की जो उद्योजकतेसाठी मराठा समाजाला उपयुक्त ठरू शकतो? नाही, त्यांचं तुम्ही लक्षात घ्या की त्यांचं कम्युनिटी बॉन्डिंग हेच मूळ आहे. बरं, जैन कम्युनिटी एकत्र आहे आणि अडीअडचणीच्या काळामध्ये जैन बांधव एकत्र येऊन मदत करतात. एखादा उद्योजक आर्थिक अडचणीत आला किंवा नुकसानीत गेला तर समाज म्हणून ते उभे राहून त्याला उभं करतात ना. ओके, लग्नाच्या व्यवहारामध्ये मराठा समाज आजही नोकरी करणाऱ्याकडे पाहतो. तुमच्या या चळवळीनंतर उद्योजक बनू पाहणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना पत्नी नियोजित वधू मिळण्याचा मार्ग थोडाफार तरी खुला होईल का? आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला, मला एक खासदार आणि काही नामवंत पुढाऱ्यांनी हे एक्सपोच्या निमित्ताने मला वाटलं काही त्यांच्या कार्यकर्त्यांना शिफारस करत असतील ते की बॉस स्टॉल द्या. त्यांनी मला सांगितलं की आमची मुलगी लग्नाची आहे, कुणी सांगितलं आमची भाची लग्नाची आहे, पुतणी. हे जे तुमच्या संपर्कात असलेले उद्योजक आहेत त्यांची चांगली मुलं जर लग्नाची असतील, शिकलेली असतील, पण अट एक आहे, निर्व्यसनी असावी. या अटीवर आम्ही मुली द्यायला तयार आहे. आता मी खरं तर सामाजिक कामाबरोबर अर्थकारणाची चळवळ चालतो. काही लोकांना वाटतं मी वधूवर केंद्र स्व चालवतो. जो व्यवसाय करताना पहिलं जे लोन असतं ते लोन कसं घ्यावं? राष्ट्रीयकृत बँकेकडनं घ्यावं का सावकाराकडनं घ्यावं का घरण्याकडनं घ्यावं? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट काय अपेक्षा आहे की तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर अनुभव घ्यावा आणि अनुभवातनं काही विश्वासू सहकारी मित्र आणि स्वतःच्या नोकरीच्या काळामध्ये काही सेल्फ फंडिंग केलं पाहिजे. सेल्फ फंडिंग केल्यानंतर तुमचं जर प्रोफाईल, ज्याला आपण सिबिल म्हणतो, सिबिल जर योग्य असेल तर राष्ट्रीयकृत बँक तुम्हाला शोधत येते आणि तुम्हाला लोन देते. नाही तर मग सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहे, फक्त पर्सेंटेज जे आहे ज्याला आपण इंटरेस्टचं म्हणतो ते अधिक आहे. लोन जर घेतलं तर ते लवकरात लवकर फेडून आपला इंटरेस्टच्या निमित्ताने जाणारा जो पैसा आहे तो थांबवला पाहिजे. लोन घेतल्याशिवाय आता उद्योग व्यवसाय उभा राहू शकत नाही. पण सरकारकडे सुद्धा मुद्रा लोन आहे. काही लोन असे आहेत की त्याला तुम्हाला कोलॅटरल द्यायला लागत नाही, काही असे आहेत की त्यांनी त्याच्यामध्ये सबसिडीज आहेत. आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला प्रोत्साहन SEME आहे, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, मेक इन इंडियाचे प्रोजेक्ट आहेत. गव्हर्नमेंट सुद्धा फंडिंग करतंय. फक्त तुमच्याकडे युनिक आयडिया असली पाहिजे, नवीन काहीतरी स्टार्टअपच्या निमित्ताने नवीन, तर पैसा उभा राहतो. पैसा कधीही अडचण नाही. माझ्याकडे एवढे लोक मला माहिती आहेत की पैसा त्यांचा व्यवसायासाठी कधीच अडचण ठरली नाही. पैसा उभा राहतो. इच्छाशक्ती महत्वाची. इच्छाशक्ती महत्वाची. आता जे लोक स्वतःला सरदार किंवा सरसेनापती वगैरे यांचे वंशज समजतात त्यांच्यातले कोणी व्यवसायामध्ये आता उतरलेले दिसतात का तुम्हाला? सर, माझं कुटुंब सकवारबाई गायकवाड शिवाजी महाराजांची पत्नी आणि कृष्णाजी बंकी गायकवाड हे त्यांचे सरदार बंधू, हे माझं कुटुंब आहे. मी डायरेक्ट आहे, आम्ही काही दत्तक बित्तक कुठं आलेलो नाही. आणि सयाजीराव गायकवाड माझ्या कुटुंबातले आहेत. कोल्हापूरला खासदार होते उदयसिंग गायकवाड, आमदार होते संजय सिंग गायकवाड माझ्या कुटुंबात. जिथं मी कुठलं व्यवसाय करताना लाज बाळगत नाहीये. माझं दुसरं जवळचं कुटुंब जाधवराव कुटुंब आहे, जे नांदेड सिटीमध्ये आहे. ते लोक सुद्धा व्यवसाय उद्योग करायला लागलेले आहेत. मी तुम्हाला सरदार नामवंत घराण्यातले अनेक लोकांची उदाहरणं देऊ शकतो की ते आता चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय आलेले आहेत. ओके, पुण्यासारख्या किंवा पिंपरी चिंचवड सारख्या शहराजवळ मराठा समाजाकडे जमिनीचं होल्डिंग मोठ्या प्रमाणात होतं. तर या ज्यांच्याकडे जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला काय असेल? नाही, सगळ्यात पहिली गोष्ट काय आहे की आपण शेवटचा पर्याय पहिला वापरू नये. जमीन विकली पाहिजे का, तर तो त्या कुटुंबाचा विषय आहे. गरज किती आहे त्याच्यावर अवलंबून. जमीन विकल्यानंतर त्याचं आर्थिक नियोजन करता येतंय का तुम्हाला? फायनान्शियल इलिटरसी हा सगळ्यात मोठा विषय आहे. जमीन विकल्यानंतर आलेल्या पैशाबरोबर प्रतिष्ठा जोडली गेली, मोठे बंगले घरं बांधली गेली, मोठ्या गाड्या घेतल्या आणि 5-10 वर्षामध्ये ती कुटुंब आर्थिक विवंचनेमध्ये गेली.
जमीन विकू नये हा माझा पहिला सल्ला आहे. दुसरा सल्ला आहे का जर गरजच असेल तर असा कुणीतरी माणूस शोधा की जो त्याच्यावर गुंतवणूक करेल आणि तुम्ही त्याच्यात भागीदार होताल उत्पन्नामध्ये, नफ्यामध्ये. तर त्याला नीट फायनान्शियल मॅनेजमेंटची गरज आहे. सध्या मार्केटमध्ये खूप सारे फायनान्शियल गाईड आहेत. मी अनेक लोकांचे पॉडकास्ट केलेत जे मार्गदर्शन करतात. सध्या पैसा हाताळणं खूप अवघड आहे. तुमच्याकडे एकदा पैसा आला तर असतील शीत तर नाचतील भूत. अनेक मित्र मंडळी, सहकारी सगळे जवळ यायला लागतात, नातेवाईक, आणि तुम्हाला पैसे मागायला लागतात. तर पैसे मागितल्यानंतर द्यायचा का नाही हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. मी फक्त एवढंच सांगतो, एक कन्सेप्ट आहे पीस आणि पेन. तुम्हाला गरजवंताला मदत करायची का करा, पण केल्यानंतर वेळेत त्यांनी जर तुमचे पैसे परत दिले नाही आणि ते बुडले तर तुम्हाला जो आनंद असतो पीस, की आपण कुणाला तरी गरजवंताला मदत केली, ते पेन मध्ये रूपांतरित होतं, दुःखामध्ये रूपांतरित होतं आणि संबंध कायमस्वरूपी तुटतात, पैसे बुडतात. त्यामुळं अर्थकरण करत असताना जबाबदारी वागलं पाहिजे, नाही सुद्धा म्हणायला शिकलं पाहिजे. एक तुमच्यावर आरोप या निमित्तानं होऊ शकतो, तो आरोप तुम्ही स्वीकारायचा की नाही ते ठरवा. प्रवीण गायकवाड हे आता मराठा समाजाला जैन आणि मारवाडी बनवू इच्छित आहेत, तर ती चांगली गोष्ट आहे माझ्या दृष्टीनं. तर हा आरोप तुम्हाला योग्य वाटतो का? नाही, मला सांगा, जैन, मारवाडी आणि सिंधी हे व्यावसायिक समाज आहे. म्हणजे सिंधी तर तुम्हाला मी याच्यासाठी सांगतो की निर्वासित म्हणून भारतात आले. पिंपरीमध्ये तुम्ही गेला तर ते उद्योजक झालेले दिसतात, उल्हासनगर किंवा कोल्हापूर पशी गांधीनगर. मागच्या 70-75 वर्षामध्ये छोटीशी जागा मिळाले लोक आता चांगले लाखो कोटीचा व्यवसाय करतात. मग त्यात चुकीचं काय आहे? म्हणजे आज तुम्हाला मी सांगतो की जाट हे क्षत्रिय आहेत, शेतकरी आहेत, पण हा आरोप पटेल, हा आरोप किंवा शीख, राजपूत हे शेतकरी आहेत आणि ते उद्योजक झालेत. मला सांगा की सिंधी, गुजराती, मारवाडी लोकांबरोबर नाते सुद्धा संबंध आपल्या लोकांनी केलं पाहिजे. माझ्याकडे एक अशी केस आली की ते उद्योजक आहेत आणि त्यांच्या मुलांनी परदेशात शिकत असताना एका मारवाडी मुलीबरोबर लग्न करायचा आग्रह धरला. ते प्रतिष्ठित घराण्यातले असल्यामुळे डिस्टर्ब झाले. त्यांनी तो माझ्याकडे विषय आणला की बाबा आपण कसं काय करायचं. म्हणलं लग्न केलं पाहिजे आणि आनंदाने केलं पाहिजे. त्यांनी उलट तुमच्या उद्योगाला त्या मुलीचा फायदा होईल, ती अगदी तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या व्यवसायाला शिस्त लावल. आज 5 वर्षानंतर मी दावा करतो की त्या माणसाचे शब्द आहेत की माझ्या सुनेने माझ्या व्यवसायाला शिस्त लावली. ओके, तर हे होते प्रवीणदादा गायकवाड. तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडेल, आवर्जून बघा. मराठा समाजामध्ये खरं तर मराठा सतत मराठा म्हणायची गरज आहे का खरं आपल्याला? नाही, गौरवशाली शब्द आहे, अभिमानाचा आहे. 110 वर्ष आपण राज्य केलेले. मराठा समाजाची नवीन व्याख्या मी केली. मॉडेल पण वाकणार नाही, हा बदललेला आहे. मराठा म्हणजे मी तुम्हाला सांगलं, एम फॉर मनी, ए फॉर एस्पिरेशन सांगितलं. मराठ्याची व्याख्याच बदललेली आणि मराठा हा गौरवशाली शब्द आहे. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला मराठा म्हणून ओळखतात. पण देशाच्या बाहेर जरी गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा म्हणलं तर तुमचा सन्मानच होणार. ओके, तर हे पॉडकास्ट तुम्ही नक्की ऐका. तुम्हाला काय यातनं घेता येईल ते आवर्जून घ्या. आणि जर कोणता व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला यातनं प्रेरणा मिळाली, व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला काही चांगली कल्पना या निमित्तानं सुचली, तर तो आमच्या दोघांसाठी आनंदाचा क्षण असेल, एवढं मात्र नक्की. तर धन्यवाद दादा, लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू. जय जिजाऊ. मला फक्त एवढंच सांगायचंय, 21व्या शतकामध्ये मराठा समाजाने उद्योग, व्यवसाय आणि अर्थकारणाकडे लक्ष द्यावं. जय जिजाऊ, जय शिवराय. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.